आई वडिलासारखं श्रेष्ठ दैवत दुसरं कोणतंही नाही. न मातु परम दैवतम. आई वडिलांना देव मानावं आणि त्यांची सेवा करावी अशी शास्त्राची आज्ञा आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव ही उपनिषदांची आज्ञा आहे की आई वडिलांना देव माना आणि त्यांची सेवा करा, मनोभावे सेवा करा. जोपर्यंत आई वडील हयात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी. जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या प्रित्यर्थ काही पुण्यकर्म करावं, दानधर्म करावा, अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, द्रव्यदान करावं. या माध्यमातून संचित पुण्य त्या पितरांना प्राप्त होतं आणि ते तिथून आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिते सकळ त्यांचे. माझे मुलं, माझे नातू, माझे पणतू यांचं कल्याण व्हावं असा पितृलोकातून पितर आशीर्वाद देतात. आणि पितरांची उपासना ही भगवंताच्या चतुर्विध उपासनेपैकी एक उपासना मानलेली आहे. यान्ति देवव्रता देवान यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्याम यान्ति मध्याजिनोपि माम. आई वडिलाची सेवा कोणी केली? भक्तराज पुंडलिक माता पित्याच्या सेवेचा पुण्य प्रताप परब्रह्म पांडुरंग विठेवर आणून उभे केले. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र वडिलाच्या आज्ञेच्या पालना करता 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. एवढंच नाही तर अनेक अनेक महान मातृपितृभक्तांच्या कथा आपल्याला पुराणात शास्त्रात सापडतात. बाळ श्रावणाची कथा ऐकल्याशिवाय रामायणच सुरू होत नाही. तो श्रावण बाळ सुद्धा अत्यंत महान मातृपितृभक्त होता. कितीतरी उदाहरण आपल्या समोर प्रत्यक्ष आहेत की आई वडिलाच्या सेवेनं साक्षात भगवंताची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती, आत्म्याचं कल्याण हे सगळे मार्ग आई वडिलाच्या सेवेतूनच जातात. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे ते सेवे सिकीर शरीरे लोण कीजे. स्वतः गणेश गजानना शिवपुराणामध्ये सांगितलंय की भूमीपेक्षा श्रेष्ठ आई असते पृथ्वीपेक्षा आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वडील असतात. भूमेर्गरीयसे माता स्वर्गाद उच्चतर पिता. या संपूर्ण पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वडील आहेत. विठ्ठल 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 पुंडली हरी विठ्ठल 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 विठ्ठल. भाविक मायबापू हो, काही गोष्टी दिसतात, अनुभवायला येतात, पण आपण त्या मान्य करत नाही. आणि काही गोष्टी तेवढ्याशा अनुभवाला येत नाहीत पण कल्पनेनं जाणून मानून त्याच्यात रंगून जातो. विषयाचं सुख म्हणून तेवढं काही अनुभवायला येत नाही. सुखाच्या नावावर प्रत्यक्ष दुःखच अनुभवायला येतं. किंचितशा सुखासाठी प्रचंड दुःख मागे लागून घ्यायलाही आपण मागे पुढे पाहत नाही. जिस खुशी के पीछे हो गम की कतारें उस खुशी से भूल कर भी ना खेलना. हे आम्ही ऐकतो. सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वता. अनुभवाला येतं, माहिती आहे, त्यातले त्यात भजन करणाऱ्याला तर पाठ सुद्धा आहे पण उपयोग काही नाही. आकर्षण विषयाचंच आहे आणि आत्मोद्धाराची तळमळ जराही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. का आकर्षण असावं एवढं? पंचमहाभूताच्याच पासून सगळ्यांचे देह निर्माण झाले. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. पंचमहाभूत सोडून 6वं काही आहे का या शरीरात? क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. पंचरचित आहे. अपंचकृत पंचमहाभूताच्या पंचकरणातून उत्पन्न झालेला हा देह, पंचमहाभूताकडून घेतलेला उसना देह. देह हा पाचाचा आणिला उसना.
शेखी ज्याचे त्याला देणे लागे. शरीर उसणं घेतलेलं आहे. काही भाग पृथ्वी तत्वाचा आहे, जसं हाडं आहेत, आपले दात आहेत, ही हाडं पृथ्वी तत्वापासून तयार झालेली आहेत आपली. काही भाग जलतत्वाचा आहे, जे काही द्रव पदार्थ आहेत, मग ते रक्त असेल, तो श्लेष्म असेल, ते सगळं जलतत्वाच्या संबंधानं आहे. काही भाग तेज तत्वापासून आहे, डोळ्याला दिसतं हे तेज तत्वाचं कार्य. पोटामध्ये भूक लागते, खाल्लेलं अन्न पचतं, ते अग्नी तत्वाचंच कार्य आहे. भगवान गीतेत म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहम आश्रिताः प्राणापान समायुक्त पचाम्य अन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. वैश्वानर अग्नीच्या रूपानं प्रत्येकाच्या पोटात मी आहे. अग्नी तत्व कोणतं 4 प्रकारचं अन्न? भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य. 4 प्रकारचं अन्न पचवतात. काही अंश वायू तत्वाचा आहे. 5 प्रकारचे प्राण आहेत देहामध्ये: व्यान, अपान, समान, उदान आणि प्राण. त्याच्यापैकी जो प्राण आहे त्याला आपण श्वासाद्वारा घेतो आणि मग तो सोडून देतो. आता नव्या भाषेमध्ये त्याला ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे असं नावं मिळालेली आहे. आणि या प्राणाची गती याच्यावर योगी लोकांनी विजय मिळवला. मुकुंदराज स्वामींचा एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे पवन विजय. प्राणावर विजय कसा मिळवायचा? पवन म्हणजे काय? वायू. आणि सगळे या वायूवरच आहे, पवनावरच आहे. जव देहीचा पवन वाटे तव आकार लोपी होय भेटे आणि आकार लोपासी झगटे तव आत्माची नाही. हे स्वरूप आहे. हे प्राण जे आहे, ही प्राण शक्तीच आपली शक्ती आहे. प्राण ऊर्जाच आपली खरी ऊर्जा आहे. 5 उपप्राण आहेत: नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. 10 प्राण आहेत एकूण. 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 10 प्राण आहेत आपल्या देहामध्ये. एते दश प्राणाः. वायू तत्वाचा विचार चाललाय. हा वायू आहे की श्वासोश्वास चालवतो. हाच वायू आहे की आपल्या देहातली दुर्गंधी बाहेर काढून टाकतो अपान मार्गाद्वारे. अपान मार्गेषु दुर्गंध त्यागात. हा व्यान आहे की हृदयाचं संचालन करतो. जन्मल्यापासून एकदाही बंद पडलं नाही त्याचं नाव हृदय आहे. तुम्ही झोपलात तरी सगळे इंद्रिय विश्रांती घेतात, पण ज्याला विश्रांती नाही त्याचं नाव हृदय आहे. हृदयाला विश्रांती आहे का? हृदय जर झोपी गेलं तर मग कोणतंच इंद्रिय काम करणार नाही. अखंड ते अशुद्ध रक्त वापस घेणं, शुद्ध रक्त पाठवणं. आणि घेऊन जाणारा समान नावाचा प्राण आहे. आम्हाला असं जो उदावर्त येतो, ढेकर येतो, तो उदान वायूचं कार्य वरून काढून टाकतो काही गोष्टी. म्हणून हृदयाची गती आणि संचालन व्यवस्थित चालतं. 10 प्राण आहेत, वायूचं कार्य आहे. काही भाग आकाशाचा आहे. मुखामध्ये आ केलं की आत आकाश आहे. पोटामध्ये ही पचल्यानंतर काही जागा बनते, तो ही आकाशाचाच भाग आहे. पंचमहाभूतापासून या देहाची संरचना आहे. परंतु देहाचं आकर्षण खूप आहे. ज्ञानोबरायांनी एका ठिकाणी आमच्यासारख्यांच्या गालात जोरात चपराक मारली. ती ओवी ऐकली की आजही अंगावर काटा येतो. ज्ञानोबराय म्हणाले, स्वतःला पंडित म्हणवता, ज्ञानी म्हणवता, शास्त्राचे अभ्यासू म्हणवता. अरे अक्कल कुठे गेली तुमची? उपजते तेथेची रमते हे काय थोडे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इकडं गप्पा किती करू द्या, पण रमता कुठे? उपजती तेथेची रमती. काय शहाणपणा शिकलात मग? अशी काय प्रगती केलात? का आत्मतत्वामध्ये रमलात?
का ब्रह्मस्वरूपाचं तत्वानुसंधान साधलात, उपजती तेथेची, त्याच्या पलीकडे वृत्तीच गेली नाही अजून. त्याच्यात काय चातुर्य आहे? उपजते तेथेची रमती, हे काय थोडे. कितीही गप्पा मारू द्या, पण शेवटी मळमूत्राच्या भांड असलेल्या देहाच्या आकर्षणातच आमची गती होऊन जाते. कावळा किती उंच उडू द्या आकाशात, पण त्याला हंसाची सर येत नाही, कारण मासाचा तुकडा दिसत नाही तोपर्यंतच त्याची उंची आहे. मासाचा तुकडा दिसला की कावळ्याची उंची संपली, लगेच खाली येते. शरीराची स्थिती काय आमच्या? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, परिचरम घातले रे कृमी कीटकाचा सांधा, दुर्गंधी रे अमंगळतीचा बांध, गोविंद हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. नश्वर देह, आतमध्ये हाड मांस मळ मूत्र रक्त, भयंकर दुर्गंधी. 2 दिवस नाही स्नान केलं तर काय हाल होतील, काय अपेष्टा होतील, किती घाण सुटते त्या शरीराची. एखाद्याने 15 दिवस आंघोळच करू नये, मग तर माशांचं भांडारच होतं सगळं. काय शरीरामध्ये विशेष आहे, पण आकर्षित जात नाही आणि अवस्था बदलत जाते पुन्हा. देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा, तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि पुन्हा येतं ते मरण. आणि ज्ञानी लोक याच्यात मोहित होत नाहीत. धीरस्तत्र न मुह्यति. परंतु जे ज्ञानी नाहीत ते याच्यात सोडून दुसरीकडे कुठे मोहित होत नाहीत. शरीर फार प्रिय वाटतं, या देहाची फार काळजी वाटते. देहाला मी मानतो आणि देह संबंधी पदार्थाला माझं मानतो. अहंता आणि ममता मागे लागते. हा अविद्येचाच परिणाम आहे की मी देह आहे ही वृत्ती दृढ होते. जीवदशेचा अर्थ काय? देहाला मी मानण्यानेच जीवदशा आलेली आहे. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात, चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहस्य यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. चैतन्य रूपी अधिष्ठानावर कारण देह आणि चिदाभासाच्या सांघातिक स्वरूपाचं नाव जीव असं आहे. त्याच्यात कारण देह सांगितला. देह 4 प्रकारचा: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. त्यालाच लिंगदेह म्हणतात. कोणी लिंगदेह कमळाचा असू द्या, पण या 4ही देहापैकी कारण देह असो, सूक्ष्म देह असो, स्थूल देह असो, देहाला मी मानलं. देह अहंता निर्माण झाली की दुःख सुरू झालं. आणि आठवण सगळ्या गोष्टीची आहे, फक्त मरणाची नाही. ज्याला मरणाची आठवण आहे त्याच्या मनात वैराग्य उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. पण माणसं विसरून गेले मरणाला. मी मरणार आहे असं वाटतच नाही. उलट कोणी मेलं तर मग सरसर सरसर गोळा होतात माणसं. एरवी तूप पोळीचं जेवण करून ठेवा तयार करून आणि सांगा फोन करून, या हो जेवायला तूप पोळी केली. फोनवर सांगतील, आय एम बिझी राईट नाव, आय हॅव नो टाईम. सध्या मला वेळ नाही, मी फार व्यस्त आहे कामात. पण फक्त कळावं गेले म्हणून.
मग फरा गाड्या घेऊन सगळे येतात. सगळी कामं कॅन्सल होतात. पुन्हा फक्त मेल्यावरच वेळ मिळतो. एरवी माणसं फार व्यस्त असतात. प्रेताला भेटायला जेवढी गर्दी होते, जिवंत माणसाला तेवढी गर्दी कधीच होणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि एवढे स्वार्थी लोक आहेत. मेल्यानंतर जे शहाणे म्हणून एक दोन असतात ते येतात आणि म्हणतात, घ्या अंगठ्या वगैरे काढा, गळ्यातलं काढा, लवकर बाहेरचे पाहुणे येण्याच्या आधी घ्या काढून दागिने पटापटापटा. त्यांना म्हटलं का हो? नाही, पाहुण्यांच्या समोर कसं काढायचं ना, काढा लवकर काढा. अहो पाहुण्यांना काय घाबरतात, त्यांच्याकडे असं झाल्यावर ते पण हेच करत असतं. आणि म्हणलं दागिने का काढता, जळू द्या ना त्यांच्यासोबत. नाही हो नाही, हे बघा आम्हाला काही लोभ म्हणून काढून घेत नाही हो, लालच तर कसलीच नाही हो, पण त्यांची आठवण म्हणून जपून ठेवायचे म्हणून आम्ही आपलं काढून घेतो. तुम्हाला आठवणच ठेवायची तर चप्पल ठेवा ना कपाटामध्ये. दागिने का घेता? भूषणे ही घेती काढून विठ्ठल विठ्ठल आणि जास्त दुखायला म्हणल्यावर एक भेटायला येतात बघा. असा निरोप द्या की आता वाचण्याची शक्यता नाही, लवकरच जातील, बघा एकदा येऊन जा. मग येतात. तो पेशंट सलाईनवर असतो दवाखान्यात. त्याला फळं घेऊन येतात, सफरचंद, केळी, द्राक्ष, डाळिंब, बिस्किटचे पुडे, शेवयाचा भात, सगळं घेऊन येतात. डॉक्टरने सांगितलेलं असतं यांना सलाईन सोडून दुसरं काहीही देऊ नका. मग ICU मध्ये असतात ते. ICUचा शब्दाचा अर्थ आहे फक्त ICU म्हणजे आम्ही तुम्हाला बघायला येऊ. C म्हणजे पाहणे, C म्हणजे केअर, ते वेगळं काय. आणि ICचा दुसरा अर्थ आहे, C म्हणजे पाहणे. येतात ते सगळे फळं वगैरे ठेवतात. त्या कॉटच्या बाजूला एक छोटा टेबल असतो गोळ्या औषधाचा, त्या टेबलवर ठेवतात. आता याला सलाईन सोडून काही घ्यायचं नाही, ते आपलं पडल्या पडल्या त्या फळांकडं टुळू बघत आहे. सफरचंद, डाळिंब, केळी. खायचे नसतात असे फळं, ते फक्त बघायचे असतात. ते त्याच्या कर्माचे फळं असतात. वा, ते फक्त बघायचे. पाहुणे गेले की सोबतचे म्हणतात लावा रे कडी, घ्या चाकू, खा फळं. सोबतचे माणसं फळं मिटक्या मारू मारू खातात, याला काहीच नाही. शेवटी मरतो. मेल्यावर माणसं खूप गोळा होतात, इतकी गर्दी होते, पण येणारी माणसं त्याच्या प्रेमासाठी येत नाहीत. आम्हीही आलो होतो हे पाहुण्या रावळ्यात कळावं ते दाखवण्यासाठी हाजरी लावायला येतात. यस सर, आम्ही पण होतो हे तोंड दाखवायला येतात. आता आजकाल तर नेते मंडळी सुद्धा यायला लागलेत, मातीला, राखाला, सावडायला. त्यांचं खरं तर काही काम नसतं, पण काय येतात त्याचं कारण वेगळं आहे. त्यांना दाखवायचं असतं हम भी आये थे. त्याच्या पाठीमागं कुणी असलं तर तेही आपल्याकडं जुळून राहावेत असा उद्देश. नेते येतात याच्यात नवल नाही. महाराज लोक पण का फिरतात आजकाल मातीला आणि राखाला काही कळत नाही. उगत ज्ञानेश्वरी गाथा वाचित बसा आपापल्या ठिकाणावर. कशाला फिरायला लागले? तारखा मिळाव्या म्हणून का? विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, फार जवळचा पाहुणा नसेल, तुमच्या गावातला नसेल, तर उगीच परगावी 200-200 किलोमीटर मातीला आणि राखाला का फिरतात हे महाराज लोक पहाटे उठून? काही गरज आहे का? तुम्ही कीर्तनकार आहात, कथाकार आहात, प्रवचनकार आहात, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, आपल्या ठिकाणावर बसून जप करा, बस झालं. कशाला करता हे? कधी कधी कळतच नाही की आजकाल तारखांसाठी आम्ही लोक कोणत्या स्तराला चाललोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मातीला गेले की मग तिथं काय प्रेमाने जमत नाहीत माणसं. त्यांना वाटतं हे लवकर उरकत कसं नाही. आणि त्यातल्या त्यात एखादा लेक असतो, त्याचा लांब असतो मुलगा बरं का, आणि नेमका अग्नी देणाराच लय लांब असतो. मग हे सगळे वाट बघत असतात. त्याला सारखे फोन जातात, हां कुठवर आले, ते तिकडून खोटंच बोलत असते.
ते सांगते आलो गंगाखेडच्या पुढं आहे, ते असते परभणीच्या पलीकडं. जगामध्ये सगळ्यात जास्त खोटं बोलण्याचं उत्तम साधन म्हणजे मोबाईल फोन आहे. कारण दिसत काही नाही, त्याला म्हणायला पाहिजे व्हिडिओ कॉल करून दाखव बरं कुठं आहेस ते. काय आहे, सगळं खोटं बोलतात माणसं. इकडं वाट बघतात, आले इथवर, आले इथवर, आले इथवर, आले इथवर. काही जण शिव्याही देतात, बाप मेला तरी यांना थांबायला काय होते घरी, काय पद्धत आहे यांची, असे नावही ठेवतात. आले पोचल्यानंतर सगळी माणसं म्हणतात उचला उचला लवकर. त्याच्यात एखादा शहाणा कारभारी येतो म्हणतो अरे इकडून बांध, इकडून तुला बांधताच येत नाही गाठ, इकडं आणते दावं, मी बांधतो, फक्त मीच गाठी बांधल्या तवाची चिता उचलले, माझ्यासारख्या गाठी कुणालाच बांधता येत नाहीत. मामा जरा थांबा, तुमची बी बांधायची आहे. इतका तोरा मिरवू नका. जे दुसऱ्यांचे कारभार करतात एक दिवस त्यांचेही कारभार होणार आहेत. विठ्ठल विठ्ठल एका गावात तर तिरडी बांधण्यावरून मारामारी झाली. काय बातम्या आहेत आता, अवघडच आहे. मला येते बांधायला, तू सरक. ते म्हणताय तू सरक, तू कशाला हात लावला, आम्ही जवळचे आहेत, तुम्ही जवळचे आहेत. काय चाललेलं असतं. झालं, ती बांधली तिरडी, त्याच्यावर स्वच्छ पांढरा कपडा टाकतात. आयुष्यभर इतकं कमवलं पण हिश्शाला मात्र एवढंच आलं, तेवढा एक पांढरा कपडा. बाकीचे तुमचे कोट सूट पॅन्ट टाय नेक टाय बॅग टाय अमकं डमकं कॅप टोप्या पटके सगळं कुठल्या कोपऱ्यात पडतं माहीत नाही. लोक आंघोळ घालतात, त्याला म्हणतात चोळा चोळा जरा इकडून, कानाच्या मागून चोळा, इकडं गालापाशी चोळा. काय करायचं, त्याचे फोटो काढायचे. आता कशाला चोळता, घालायची म्हणून आंघोळ घालायची त्या प्रेताला. आणि म्हणतात तुळशीचं पान तोंडात ठेवा. माझा पहिला प्रश्न, माळकरी होते का हो? मग माळकरी नसल्यावर तोंडात तुळशीचं पान काय कामाचं आहे? जन्मभर तुळशीची सेवा केली नाही ना, आता तुळस आठवली का? शेवटी तुळशीचं पान, आयुष्यभर हाडं फोडले त्याने, पण शेवटी तोंडात काय? तुळशीचं पान. तुळशीच्या पानाशिवाय मोक्ष नाही. शेवटला वारकऱ्याकडेच येतात, वैष्णवाकडेच येतात. का? मोक्ष सगळ्यालाच पाहिजे, फक्त देवदेव नको. देवदेवाला विरोध मात्र करायचा. विठ्ठल 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 झालं, उचललं, घेऊन जातात. आणि मग सरण रचायला सुरुवात होते. तिथंही काही कारभारी असतात, शहाणे कारभारी. ते लाकूड इकडून टाक, ते खाली निष्ठत आहे बघ, मी असे लय जणाचे रचलेत, तू सरक मी रचतो. म्हणजे रचायला सुद्धा कारभार, तिथंही राजकारण आहे. व्यवस्थित रचारची होते. मग ह्यांना उचलून ठेवतात. ठेवल्यानंतर म्हणतात नीट धर नीट धर, इकडून इकडून सटकल बघ, धर 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 लवकर. व्यवस्थित मांडलं. मांडल्यावर मग काय, साखर टाकतात. साखर कशासाठी टाकतात माहिती आहे? पटकीने जळावं म्हणून. साखर टाकली म्हणजे काय गोड होते का? आणि कितीही धनवान असू द्या, लाकडातच जाळावं लागतो. फक्त लाकडं वेगळे असतात म्हणा. लय धनवान असला तर त्याला ह्याचे आणतात, ते लिंबाचे का चंदनाचे. वा वा वा, क्या बात आहे. चंदनाचे. लय धनवान असला तर त्याला लाकडं चंदनाचे. लाकडं चंदनाचे असो नाही तर बाबळीचे असो, अग्नी पोळतोच की हो. चंदनाचा अग्नी काही जरा थंड असतो का? पेटल्यावर लाकूड ते लाकूडच आहे, फक्त नावाला उगी चंदन. काय 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 त्याच्यावर ठेवलंय. मग साखर टाकतात. साखर टाकली म्हणजे काय गोड पोळतं का? काय आहे त्याचं? म्हणतात जरा खोबर वाट्या डोळ्यावर ठेवा, डोळ्याला पोळू नये. अहो तसं नसतं, उलट खोबर वाट्याने व्यवस्थित डोळे जळतात म्हणून ठेवतात आपलं. नंतर शेवटी पुन्हा एकदा बुक्का लावतात. जन्मभर देवदेव केले नाही, ह्याला काय बुक्का लावायचा आहे? लावतात बुक्का. नंतर नमस्कार करतात. एरवी नमस्कार न करणारे सुद्धा करतात. मेल्यावर निंदा करणारे सुद्धा स्तुती करतात. कुणीच वाईट म्हणत नाही. वाईट म्हणणारा वैरी सुद्धा म्हणतो नाही आमचं त्यांचं जमत नव्हतं, पण तेवढं काही वाईट नव्हते, चांगलेच होते बरं का. आता गेल्यावर चांगलेच की. मेलेल्या माणसाची काय निंदा हो, मेल्यावर काय स्तुतीन काय निंदा. नमस्कार करतात. मग मुलगा आपलं तो मस्तपैकी मडकं घेतो, 3 प्रदक्षिणा व्यवस्थित घालतो. 3री प्रदक्षिणा झाली, मुडकं टाकून दिलं, अग्नी पेटवला. पण एकट्यालाच जळावं लागतं. जळायला सोबती कोणी नाही. एकला मी दुःख भोगी
कोण तिथं सांगा, ते मित्र आहे का कोण आहे, सगळे लांब लांब लांब. पेटवीला बरोबर महिला मंडळाला सूचना असते, हां महिला मंडळ उठा बरं आणि चला. का? महिलांना जळलेलं पाहू शकत नाहीत, त्यांची मनं हळवे असतात. काळजी करू नका, चिता एकदाच जाळते. तुम्ही ज्यांना पुढं पाठवायला त्या जन्मभर जाळतात तुम्हाला. विठ्ठल 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 काही हळवी वगैरे म्हणून असतात, ती सोय आहे फक्त. महिला गेल्या पुढं, नंतर उठले पुरुष, 2-4 पोरांना बसवतात. पोरांनो बसा इथं व्यवस्थित बरं का. ते जाळवे असतात, जाळवे. त्या थळ जेव्हा गाळतात की नाही गुराळ, त्याच्यामध्ये गुळव्या एक असतो, दुसरा ती काय हा जाळ लावणारा कोण असतो, जाळव्या. हे जाळवे असतात, तिघ चौघ बसलेले त्या मड्याजवळ. व्यवस्थित जळते का, इकडून कच राहील, ए बोट खाली आलेत, सारा वरी घाला, मध्ये घाला, व्यवस्थित जाळतात. मग थोड्या वेळाने काय होतंय, ही कवटी फुटत या डोक्याची, फाटक असा आवाज येतो. कवटी फुटल्याबरोबर पोरं म्हणते झालंय आता डोकं फुटले, नारळ चला निघायसारखं झालंय. तरी म्हणते दोघं तिघं चला आता, एक दोघं बसा. तिघं पुढं जातात, एक दोघं बसतात. कसं जळतंय हो, बाल जले जैसी घास की पोली, हड्डी जले जैसी लकड़ी की मोली मोली, हड्डी जले जैसी लकड़ी की मोली. हाड कसे जळतात, जशी लाकडाची मुळी बांधून त्याला जाळ लावावा, कडकड कड वाजत जळतात. आणि डोक्याचे केस कसे जळतात, बाल जले जैसी घास की पोली. उन्हाळ्यात वाळलेलं गवत पेटून दिल्यावर जसं चर्र वाजून जळतंय, तसे डोक्याचे केस जळतात. काही राहत नाही. त्या केसांचा किती गर्व होता. तरुण पोरं बघा कसा असा हात घालतात केसातून. माता माऊल्यांचं तर बघायचंच काम नाही. त्या 2 बटा पुढे यायलेल्या सारख्या मागं सारू 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 सारू, मी किती तरुण आहे, मी किती सुंदर आहे, मी किती आमकी आहे, अप्सरा माझ्या महागच आहे, काळजी करू नका. चर्र वाजते, सगळं जळून जाते. बाल जले जैसी घास की पोली रे पोली, जळणार आहे. सुंदर डोळ्याचा गर्व, सुंदर गालाचा गर्व, कुणाला कशा कशाचा आहे, हे सगळं थडाथड जळणार आहे. मासाच्या लोदगेच्या लोदगे जळणार आहेत. आणि मग ते राहिलेले 2 जण घरी येतात. घरी आल्यावर काही फार चांगलं होतंय असं नाही. घरी आल्यावर ही सगळी जी कंपनी आहे, ही रडापडी सुरू असते. 1-2 जण म्हणतात जेवायचंच नाही आम्हाला, त्यांना नेऊन सलाईन लावतात आणि बाकीचे शेजारून दिलेल्या भाकरी तोडीत बसतात. आणि भाकरी स्वतःच्या घरच्या नाहीत बरं का, त्या दिवशी शेजारचे देतात. शेजारचे देतात म्हणजे प्रेमाने देतात असं नाही, त्यांच्या तिकडलं गेल्यावर इकडून याव्यात म्हणून देतात. हे उसणं आहे, संक्रांतीच्या वाणासारखं आहे. ह्याने वाटी द्यायची, त्याने चमचा द्यायचा, पुढल्या वर्षी तिकडचा चमचा इकडं, इकडची वाटी तिकडं, काही उपयोग नाही. तसंच आहे हे. माणूस मेल्यावर शेजारी जे भाकरी आणून देतात ते प्रेमाने देत नाहीत, त्यांच्याकडे मेल्यावर ह्यांच्याकडून याव्यात म्हणून देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. दहन देऊन बघून आले, जाळून आले प्रेत, पण भाकरी खातात काही वाटत नाही माणसाला. पुन्हा भाकरी खायला सुरू, पुन्हा अन्न खायला सुरू. 2 दिवस झाले, हुंदका हळू होतो. माणसं आल्यावरच हुंदकाही दाटून येतो. जवळचा पाहुणा आल्यावर मोठ्यानं हुंदका, भाऊ आता कसं करू. माणसं आल्यावरच कसा दाटून येतो. थोडं ॲक्टिंग स्किल पण लागतं बरं का रडायला. एक माणूस असला खराब गावातला मेला, कुणीच रडना. त्याच्या पोराने भाड्याने माणसं आणले रडायला. मिळतात बरं का भाडोत्री माणसं, रडे नाव आहे त्यांचं, रडे. रडायला लागले तर गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं, हा माणूस मेल्यावर रडतंय कोण. बघायला गेले तर 4-5 जण म्हणले तुम्ही कोण आहेत. ते म्हणले आता विचारू नका, काम झाल्यावर सांगतो. पण नीट लक्ष देऊन बघितलं तर डोळ्यात अश्रू नाही आणि मनात प्रेम नाही. मोले घातले रडा, मोले घातले रडा,
घातले रडाया घातले रडाया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया नाही मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. कोण रडतं? हळूहळू हुंदके कमी होतात, 4 दिवस जातात, रक्षा विसर्जन होऊन जातं. त्या दिवशी एखाद मोठा हुंदका येतो. पुढे पुढे तर लोक काही आठवण करत नाहीत. गोड जेवण झालं, एक फोटो एका रूममध्ये, सगळे सांगतात विसरा आता, जे आहेत त्यांची काळजी घ्या, का रडता, सोडा, आता काय येणार आहेत का. 2-4 वर्षानंतर तर फोटो पण सांदाडात पडलेला असतो. म्हणलं का नाही तुझ्या आजोबाचा फोटो कुठं आहे रे, काय माहिती, बघतं खरं. 2 दिवस हुडकल्यावर सापडला, कॉटच्या खाली सांदाडात पडला होता. काही उरत नाही. धडधड आपल्या समोर आपल्या सोबतचा माणूस, आपल्या जवळचा माणूस आग्नीत जाळून आपण आलोत, पण तरीही आपले डोळे उघडले नाहीत, आपल्या मनात वैराग्य आलंच नाही. तुकोबराय म्हटले, कसे माणसं आहात तुम्ही. एक पाहतसा एकाची एक पाहतसा एकांची दहने सावध त्या गुणे काढे नभा. एकाला जाळून येतोय आपण, पाहतोय डोळ्यांनी, तो जळला, त्याची राख झाली, डोळ्यासमोर घडतंय, पण आम्हाला वैराग्य होत नाही, आम्ही जागे होत नाही, आम्ही सावध होत नाही. पुन्हा फिरून त्याच दुःखरूप प्रपंचाची आसक्ती आणि मोह धरतो. तुकोबराय म्हणतात, का सावध होत नाहीत तुम्ही. डोळ्यासमोर घडायलंय, डोळ्यासमोर माणसं मरायला लागलेत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. तरीही का जागे होत नाहीत. अशी कोणती निश्चिंती तुम्हाला दिलेली आहे. कशामुळे भगवंताची आठवण करत नाहीत.
काय म्हणून या धरिली निश्चिंती, काय असे हती तयाचिया. कोणती निश्चिंतता धरली? का देवाची आठवण करत नाहीत? का भीती वाटत नाही की मरणाच्या आधी मोक्ष मिळाला नाही? 84च्या फेऱ्यात फक्त माणसाचा जन्म ही एकच संधी होती भगवंताच्या प्राप्तीची, आणि ही संधी आम्ही गमावत चाललोय. ही संधी गमावली तर पुन्हा 84चा फेरा फेरावा लागेल, पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात अडकावं लागेल. एवढी मोठी माणसाच्या जन्माची संधी भक्ती न करता, देवाची आठवण न करता, मरण समोर उभा असतानाही आम्हाला भीती वाटत नाही, तळमळ वाटत नाही. आणि देवाला आम्ही का हाक मारत नाही? देवाला हाक मारा म्हणून दुसऱ्या चरणात मारा हाक देवा भयाट्टाहसे, जव काळायसे झाले नाही. अजून तरी मेलो नाहीत ना, अजून जिवंत आहोत ना, मग अजूनही संधी आहे आपल्या उद्धाराची. अजूनही 84 लक्षचा हा जन्म मरणाचा फेरा आपण चुकवू शकतो. शेवटच्या क्षणापर्यंत भागवतामध्ये एक श्लोक आहे, एतावान सांख्ययोगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसाम अंते नारायण स्मृती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भगवन नामाचं चिंतन केलं, भगवंताचं ध्यान केलं, भगवंताला हाक मारली तर उद्धार होऊ शकतो. जव काळा ऐसे झाले, अजून मेलो तर नाहीत ना, अजून जिवंत आहोत ना, मग संधी आहे मोक्ष मिळवण्याची, मग संधी आहे भगवंताच्या प्राप्तीची, मग संधी आहे 84चा फेरा चुकवण्याची. म्हणून देवाला हाक मारा. थोडी भीती ठेवा मनात की हा आयुष्याचा भाग व्यर्थ जाऊ नये. याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. नारायण नामे हो जीवन मोद, कीर्तने अनंत गाऊ गीते, कीर्तने अनंत गाऊ गीते, कीर्तने अनंत गाऊ गीते. नारायण कीर्तने अनंत भगवंताच्या नामाच्या उच्चारणानं भगवंताचं गीत गाऊन आपण याच माणसाच्या जन्मामध्ये जीवन मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. ही शक्यता असतानाही जे देवची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, का आपण भगवंताच्या प्राप्तीचं साधन करत नाहीत? ते करा. मारा हाक देवा भयाट्टासे. नाथ महाराजांनी हे सांगितलंय, करा रे बापानो साधन हरीचे करू. देवाची प्राप्ती होईल असं काहीतरी का करू नये? ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा, हे नाही नाश जा. का नाशिवंताच्या मागे आयुष्य बर्बाद करायचं? का नश्वराच्या मागे धावायचं? मला यश मिळावं, कीर्ती मिळावी, पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, धन मिळावं, याच्यात आयुष्य का घालवायचं? का भगवंताच्या प्राप्तीसाठी वेळ द्यायचा नाही? का अविनाशी भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा नाही? का संत संगतीत जायचं नाही? का अध्यात्माचं श्रवण करायचं नाही? का चित्ताची शुद्धी करायची नाही? का इंद्रियाचा निग्रह करायचा नाही? का परमार्थाची साधना करायची नाही? का सर्वस्व समर्पित होऊन भगवंताला शरण जायचं नाही? हे केलं पाहिजे. म्हणून मारा हाक
देवा भय अट्टाहासे, जव काळा ऐसे झाले नाही, मरण अजून आलं नाही ना, अजून संधी गेली नाही. आणि एक लक्षात ठेवा, फार गर्व करण्याचं कारण नाही, फार घमंड धरण्याचं कारण नाही. खूप प्रकारचा अहंकार असतो माणसाला. कुणाला धनाचा अहंकार, कुणाला कुळाचा अहंकार, कुणाला कीर्तीचा अहंकार, कुणाला शिक्षणाचा म्हणजे विद्येचा अहंकार, कुणाला पदाचा अहंकार, कुणाला प्रतिष्ठेचा अहंकार. काळजी करू नका. तुम्ही केवढेही असा कसेही असा, मातीतून जन्मलात, मातीवर राहताय, जाणार सुद्धा मातीतच आहे. येतानाच पदरात भगवंताने मरण बांधून दिलंय. त्याच्यामुळे फार फार काळजी करायची. सोबत मरण घेऊन आलो. मरणाचे तव गाठोडी पदरी, जिने तोचीवरी माप भरी. काय असतं? एक औषध असतात बघा, मेडिकलवर येतात. औषध कोणतंही मेडिकलवर येताना त्याच्यावर एक्सपायरी डेट छापलेली असते. एक्सपायरी डेट न छापता एकही औषध मेडिकलवर विक्रीसाठी येत नाही. आता औषध आज विक्रीला आलं, एक्सपायरी डेट 2 वर्षांनी आहे, पण शासनाचा नियम आहे आधी लिहा, त्याच्याशिवाय विक्रीला आणायचं नाही. तसं आपलंही तेच आहे. जन्म नंतर होतो, आधी मरणाची तारीख निश्चित झालेली असते. ह्या दिवशी जायचंय, आता या जन्माला आधी फिक्स आणि नक्की केलेलं आहे की जायचंय कधी आणि जगायचंय कुठवर, जोपर्यंत माप भरत नाही. एक्सपायरी डेट झाली की औषध फेकून द्यावे लागतं. आपली ही डेट ठरलेली आहे, तारीख ठरलेली आहे जायची. आपल्यालाही निघावं लागणार. घागर भरली की नळावर थांबण्यात अर्थ नसतो. तसं आयुष्याचं माप भरलं की निघायचंय. जिने तोचीवरी माप भरी. आणि माप भरायला चालू आहे. आयुष्य मोजाया बैसला मापारी तुका. आयुष्य मोजायला यमराज सुरूच आहे, बघतातच आहे. अजून किती आहे, अजून किती आहे आकाश. घडी घडी काळ वाटयाची, घडी घडी कपता है आकाश. किती आहे आकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. किती वेळ राहिला हे मोजत बसला यमराज. आपण म्हणतो मी आता 60 वर्षाचा झालो, मी आता 70 वर्षाचा झालो. यमराज तसं मोजत नाहीत. यमराज मोजतात यांचे 5 वर्ष शिल्लक राहिले, यांचे 6 महिने शिल्लक राहिले, यांचे 2 दिवस राहिले, यांचा अर्धा तास राहिला. आता चला इथपर्यंत म्हणायला तयार आहेत. जिने तोचीवरी माप भरी. बघता बघता माप भरणार आहे. आणि माप भरल्यावर ना नुकूर करू देणार नाहीत, हो चू करू देणार नाहीत. अहो फार अवघड आहे. माणसं बहाणे करतात. महाराज
नामस्मरण करायला वेळ नाही, शेतात लय काम आहे. काम करत करत करा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पण बहाणे देणं बंद होत नाही. एक राजा होता, भव्य असा महल, त्याच्या सोन्याचा पलंग, मखमली गादी, त्याच्या रेशीमचा कपडा, फुलं टाकलेली, फुलाच्या पाकळ्या आणि अत्तर वगैरे शिंपडलेलं. राजे झोपलेले होते. रात्रीची वेळ, मध्यरात्र झाले आणि त्यांच्या महलाच्या छतावर काहीतरी खडखड खडखड आवाज आला. काय वाजतंय म्हणून राजा बाहेर गेला आणि वर बघितलं तर छतावरून खाली असे मोठाली पाय येत होते, 2. बापरे, कोण आहे? बघितलं तर प्रचंड उंच असा कोणीतरी दिप्पाड. कोण आपण? सांगितलं मी यमराज आहे. का आलात? मी तुम्हाला न्यायला आलो. बरोबर. कधी माझं मरण आलंय का? म्हणले नाही आलं, उद्या मरण आहे, पण मी बघायला आलो तुम्ही राहता कुठं, कारण पुन्हा यायला मला अडचण होईल. आणि माझा नियम आहे, मी वेळ वाया जाऊ देत नाही. ठरलेल्या वेळेत नेतो म्हणजे नेतोच. 1-1.5 तास सुद्धा असा ढिला जाऊ देत नाही, 1 मिनिट नाही, 1 क्षण जाऊ देत नाही. बरं, मग काय करायचं म्हणा? ग्रास गिळे सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळे सत्ता नाही हाती, ग्रास गिळे सत्ता नाही हाती, ग्रास गिळे सत्ता नाही हाती, चैन भंगुर जायन करता, क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रासगडी सत्ता नाही हाती. उद्या बरोबर 5:30 वाजता न्यायला येणार आहे. असं म्हटल्यावर यमराज अंतर्धान झाले. राजा मध्ये आला. सगळे प्रधानमंत्री, सेवक, सेनापती सगळ्यांना बोलवलं आणि अर्जंट मीटिंग लावली राजानं. म्हणजे उद्या दुपारी 5:30ला माझं मरण आहे. यमराज येऊन बघून गेलेत मी कुठं राहतोय. कसं करायचं परवा? एक मंत्री हुशार होता. मंत्री हे चतुरच असतात म्हणून तो मंत्री होतात. त्याने एक सल्ला दिला. म्हणले महाराज, आपल्याकडे 2 घोडे आहेत, एक पांढऱ्या रंगाचा, एक काळ्या रंगाचा. कोण्याही एका घोड्यावर बसा आणि जोरात वेगाने निघून जा इथून. म्हणजे यमराजाने इथला पत्ता बघितलाय, निघा लवकर. राजा पांढऱ्या घोड्यावर बसला आणि निघाला. इतक्या वेगात पहाटेच सकाळ झाली, सकाळची दुपार झाली, दुपारची सायंकाळ होत असली, 5, 5:15 वाजले. घोडा वेगाने पळत होता. साधारण 400 कोस गेला, 1250 किलोमीटर. समोर एक आंब्याचं झाड दिसलं. म्हटले आता काय, आता तरलो. घोडा बांधला, आंब्याच्या झाडाखाली येऊन असं टेकून बसले राजे. वर बघितलं तर वरून तेच पाय खाली उतरत होते कालचे. अरे बापरे, यमराज तुम्ही इकडं? म्हणले हो, मला तीच काळजी होती. तुमचं मरण याच आंब्याच्या झाडाखाली लिहिलेलं होतं. 1250 किलोमीटर तुम्ही येताल कसे म्हणून मला काळजी होती, परंतु धन्यवाद, तुम्ही वेळेवर आलात. वेलकम टू यमलोक. चला, लक्षात आलं का? बघा, बहाने चलत नाही ती यमाजवळ. जागचा हलता येणार नाही, सदरा अंगावरचा अंगावर, खुंटीवरचा खुंटीवर बदलता येणार नाही. बाकीच्या गप्पा उगी मारतात माणसं, मी असं करीन आणि तसं करीन. सगळ्या खोट्या गप्पा आहेत. तुका म्हणे दे ग वाहते माद, तुका म्हणे दे ग वाहते माद. अंगाले मग हालूने दे, अंगाले मग हालूने दे. मारा हाक देवा भय अट्टहास, मारा हाक देवा भय अट्टहास.
आज आपल्या मौजे मलनाथपूर या नगरीमध्ये कैलासवासी गणपतराव सुंदररावजी मुसळे अण्णा यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीचं आयोजन त्यांचे सुपुत्र श्री वैजनाथराव गणपतराव मुसळेजी आणि ॲडव्होकेट जगन्नाथराव गणपतराव मुसळेजी यांनी केलेलं आहे आणि समस्त गावकरी मंडळ यांचं हे व्यवस्थापन आहे. अत्यंत आवडीनं श्रद्धेनं या कार्यक्रमाचं आयोजन मुसळे परिवाराकडून करण्यात आलं. या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल मुसळे परिवार आणि गावकरी मंडळ मलनाथपूर यांचा हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. झालेली सेवा महारुद्र हनुमानजीच्या चरणी समर्पित. वाणीला विराम. तुम्हा सर्वांचा दास सेवक आणि पाईक म्हणून तीर्थ माझे जीवरले पाईक पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम